आध्यात्मिक प्रेम आणि विविधता. प्राकृत जगातील वात्सल्य प्रेम हे आध्यात्मिक जगातील मूळ स्वरूपी आणि विशुद्ध वात्सल्य प्रेमाचे विकृत प्रतिबिंब आहे. दिव्य सत्यतेतूनच सर्व गोष्टींचा उगम होत असतो. वेदांत सूत्रामध्ये 1.1.2 सांगितल्याप्रमाणे जन्माद्यस्य यतः परमसत्यापासून सर्व सृष्ट गोष्टींचा उगम होतो. वात्सल्य प्रेम जर आध्यात्मिक जगतात अस्तित्वात नसते तर ते भौतिक सृष्टीमध्ये देखील पाहावयास मिळाले नसते. परमसत्य हे सर्व गोष्टींचे उगमस्थान आहे. त्यामुळे जी काही विविधता आपण या सृष्ट प्रकृतीमध्ये पाहतो ती केवळ आध्यात्मिक विविधतेचे प्रतिबिंब स्वरूप आहे. परमसत्यामध्येच जर विविधता नसेल तर ही विविधता आली कोठून? परमसत्य हे निराकार किंवा निर्विशेष नाही, तरी देखील मायावादी या भौतिक प्रकृतीतील अपूर्ण विविधतेने इतके त्रासून गेलेले असतात की ते आध्यात्मिक जगताला निराकार असल्याचे घोषित करतात. या मायावाद्यांना स्वतः ब्रह्म किंवा चेतन असल्याचा साक्षात्कार होतो, परंतु ब्रह्मज्योतीमध्ये किंवा आध्यात्मिक जगतात अनंत ग्रहोलक असतात हे त्यांना ज्ञात नसते. ते ब्रह्मज्योतीलाच सर्वस्व मानतात. निर्विशेषवाद्यांना वैकुंठाबद्दल अजिबात ज्ञान नसते आणि या अपूर्ण ज्ञानामुळे त्यांना पुन्हा या भौतिक जगात परत यावे लागते. याबाबत श्रीमद भागवतात 10.2.32 सांगितले आहे की येने रविंदाक्ष विमुक्त मानिनः त्वय्यस्त भावाद विशुद्ध बुद्धयः आरुह्य कृष्णेन परम पदम ततः पतन्ययधो नादृतयुष्मद अंघ्रयः. निर्विशेषवाद्यांना जवळजवळ मुक्ती ही मिळालेलीच असते, परंतु त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांप्रती दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची बुद्धी शुद्ध झालेली नसते. त्यामुळेच ब्रह्मस्तराच्या प्राप्तीसाठी जरी त्यांनी तपस्या केलेली असली तरी त्यांना पुन्हा या भौतिक सृष्टीत परत यावे लागते.